महिलाओं के ऊपर राज्य में अत्याचार बढ़ रहा है, बलात्कार बढ़ रहा है, ये भूमिका आ रही है। युवाओं के हाथ को काम नहीं है, ये भूमिका आ रही है। तलाटी की जो परीक्षा चल रही है, आपने देखा कि इस प्रकार से 2-2 घंटा सर्वर डाउन हो रहा है। 4000 पदों के लिए 11-11 लाख अर्जी आ रही है, 1-1 हजार रुपए लिया जा रहा है। तो इस प्रकार के युवाओं का अलग अलग शिष्टमंडल पार्टी को मिल रहे हैं, पवार साहब को मिल रहे हैं, और निश्चित रूप से लोगों के अंदर भारतीय जनता पार्टी, शिंदे और अजीत दादा पवार, इनकी सरकार के प्रति एक रोष है, एक गुस्सा है, एक आक्रोश है, और ये आक्रोश 2024 के आम चुनाव में निकलेगा। किसान मोर्चा का आंदोलन शुरू हुआ है महाराष्ट्र कोने में प्याज के ऊपर कि क्या एनसीपी भी उनको समर्थन दे रही, मुंबई के भी रुख करने वाले हैं, ऐसा बोला जा रहा है। देखिए, उसके संदर्भ में शुरुआत से मैं आपको कह रहा हूं कि पवार साहब ने हमेशा देश के किसानों के पीछे खड़े रहने की भूमिका रखी है, और किसी भी चीज का किसान हो उसके पीछे हमेशा रहा। आज जो 2410 रुपए का भाव दिया है, पवार साहब की भूमिका है लगभग अगर 4000 रुपए देते तो लगता है कि किसानों को कुछ मिल रहा है। अब आप सरकारी खजाने से दे रहे हो, आम आदमी को तो 4000 रुपए देना नहीं है, मतलब 40 रुपए किलो देना नहीं है, सरकारी तिजोरी से देना है। तो किसानों के लिए कुछ करना ही था तो अच्छा, और इससे भी अच्छा रेट सरकार दे सकती थी। मुझे एक सवाल था, आपके उल्लासनगर का एक मामला है जिस तरह से उंगली काटने का मामला सामने आया था, उसके बाद भाई ने सुसाइड कर लिया था। अब तक 8 लोगों के खिलाफ एफआईआर का मामला दर्ज है। पहले उल्लासनगर के शहर पुलिस थाने में मामला दर्ज हुआ, बाद में एंटी नार्कोटिक सेल के पास गया, बाद में क्राइम ब्रांच तक गया। लेकिन पुलिस का ऑफ द रिकॉर्ड ये कहना है कि बड़े पैमाने पर उन्हें राजनीतिक दबाव डाला जा रहा है कि कुछ लोगों के खिलाफ कार्रवाई नहीं की जाए। यहाँ तक कि जो सिंधेगढ़ के एमएलए हैं बालाजी किनिकर, आई थिंक उनके पीए जो साठे, उनको भी अरेस्ट किया गया इस मामले में। देखिए, एक व्यक्ति इतना व्यथित हो जाता है, अपनी उंगली काट कर कहता है कि इस उंगली से मैंने भारतीय जनता पार्टी को मतदान किया था, और पूरा गुस्सा अपनी उंगली पर निकाल कर उंगली को छाट देता है, बाजू से काट देता है, और सरकार को जागरूक करने की कोशिश करता है। वहां पे कुछ लोगों को अरेस्ट किया गया, उनके संदर्भ में भूमिका रखी गई, और ये सारी चीजें होने के बाद भी सरकार असंवेदनशील है। सरकार की तरफ से जिसने अपनी उंगली काटी उसके संदर्भ में जो भूमिका लेनी चाहिए अभी तक नहीं हो रहा, ऐसी चीजें सामने आ रही है। तो देखा जाएगा इसके अंदर सरकार की जो असंवेदनशीलता नजर आती है। आता पहिल्यांदा सिक्युरिटी विशेष घोषणा आम्हाला करायची आहे की अजितदादा आणि त्यांच्या सहकार्याने जे बंड पुकारला आणि ते गेले, गट स्थापन केला, त्याच्यानंतर आमचे जो पूर्वी महाराष्ट्र प्रदेश मायनॉरिटी डिपार्टमेंटचे अध्यक्ष होता तो पण गेला त्याच्याबरोबर, आणि मुंबईचे कमिटी आम्ही भंग केले होते 2-3 महिन्यापूर्वी. आता काल निर्णय झाला, बरेच बैठका झाली, आपले प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी आणि मी महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून आणि राष्ट्रीय अध्यक्ष बरोबर आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काही निर्णय झाले मुंबईचे आणि महाराष्ट्राचे. तो घोषणा करायची आहे आम्हाला की महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक विभाग जे आहे, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचे मायनॉरिटीचे याचे नवीन अध्यक्ष जावेद हबीब, जे पूर्वी कार्याध्यक्ष होते महाराष्ट्र मायनॉरिटी डिपार्टमेंटचे, त्यांना अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. अशा पत्र जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे सिराज मेहंदी साहब, त्यांनी दिल्लीवरून आमच्याकडे इथे पाठवलेलं आहे. ऑल इंडियाचे प्रवक्ता आणि ऑल इंडियाचे सेक्रेटरी म्हणून ही आमची जबाबदारी आहे की हे गोष्ट तुमच्याकडे पोहोचली पाहिजे. महाराष्ट्र मायनॉरिटी अध्यक्ष, महाराष्ट्र मायनॉरिटीचे अध्यक्ष. आणि मुंबईमध्ये जे कमिटी भंग होती त्यामध्ये पुनर्नियुक्ती झालेली आहे, आणि जे पूर्वी अध्यक्ष होते आमचे सुहेल सुभेदार, त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे पक्षाने, आणि राष्ट्रीय अध्यक्षाने 1 वर्षासाठी त्यांची नियुक्ती पण जी आहे मायनॉरिटी डिपार्टमेंटचे अध्यक्ष म्हणून, आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी सिराज अहमद त्यांना वर्किंग प्रेसिडेंट म्हणून त्यांची नियुक्ती मुंबईमध्ये केलेली आहे. आमची अशी इच्छा आहे बहुतेक जयंत पाटील साहेबांनी 28ला वेळ दिले 2 वाजता, तर राष्ट्रीय अध्यक्ष 28ला येणार आहे सिराज मेहंदी इथे मुंबईला. 29ला पवार साहेबांबरोबर आमची त्यांची एक बैठक राष्ट्रीय समितीसाठी मायनॉरिटीचे 11 वाजता ते वायदी चव्हाणमध्ये आहे. तो सिराज मेहंदी साहेब इथे 28ला अवेलेबल आहे. आता आम्ही जयंत पाटील साहेबांना मेसेज केलेला आहे, जर त्यांनी 2 वाजता वेळ दिले
तो इथे महाराष्ट्राचे प्रमुख कार्यकर्त्यांची 28ला 2 वाजता आपल्या महाराष्ट्र कार्यालयामध्ये बैठक होणार आहे. थँक्यू. हिंदी बोलिए थोड़ा देंगे। महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस इसके पहले हमने दूध के संदर्भ में किसानों की भूमिका देखी, इसके संदर्भ में टमाटो किसान की हमने भूमिका देखी, अब प्याज का किसान उसकी भी यही भूमिका थी। एक्सपोर्ट ड्यूटी 40% बढ़ाने के बाद यहाँ पे आपने देखा कि किसानों का जो प्याज जो एक्सपोर्ट हो सकता था वो उस पर रोक लग गई, जो फॉरेन एक्सचेंज देश को मिल सकता था उस पर रोक लग गई, और नॉफेड के माध्यम से अब प्याज खरीदने के संदर्भ में केंद्र शासन के माध्यम से भूमिका जाहिर हुई है। उससे थोड़ा पर जो रेट है वो नियंत्रण में आएंगे, लेकिन ये सरकार की असंवेदनता इतनी है कि मंत्री खुद कहता है कि 4-5 महीने अगर प्याज नहीं खाएंगे तो क्या बिगड़ेगा। महाराष्ट्र की जरूरत कितनी है? 2 लाख मीट्रिक टन प्याज खरीदने की बात की जा रही है, क्या महाराष्ट्र की जरूरत पूरी कर पाएगी? देखिए, ये सरकार किसान विरोधी सरकार है। ये सरकार के पास किसान को आत्मसम्मान देने के लिए कोई भी योजना नहीं है। आज नैसर्गिक विपत्ति आती है, उसके बाद महीनों चले जाते हैं, पंचनामा नहीं होता, और उसके बाद साल भर के बाद जो धनादेश और राशि मिलनी चाहिए वो मिलती है। तो इसलिए सरकार के पास फार्मर के लिए कोई एजेंडा नहीं है। अगर फार्मर के लिए एजेंडा इस सरकार के पास होता तो देश का किसान 1.5 साल से, अगर आपने देखा हो पिछले साल आपको याद है, तो कृषि कानून के खिलाफ में 1.5 साल प्रदर्शन नहीं कर पाए। अजीत दादा ने कहा है कि राज्य सरकार हमेशा किसानों की मदद के लिए खड़ी रहती है, जब जब जरूरत पड़ा तब तक किसानों के फसलों को नुकसान की भरपाई हमने की है। 2 जुलाई के बाद अजीत दादा ने सरकार में प्रवेश करने के बाद उनकी भूमिका शायद बदली हुई नजर आ रही है, लेकिन पिछले साल से ये साल के 2 जुलाई तक विपक्ष के नेता रहे अजीत दादा के किसान के संदर्भ में, कृषि के संदर्भ में, नैसर्गिक आपत्ति के संदर्भ में विधिमंडल में जो बयान किए वो भी रिकॉर्ड पे लेने चाहिए। किसानों का दर्द जानने वाले कई बार देश के कृषि मंत्री रह चुके हैं शरद पवार साहब, जिस तरह से उनका बयान आया कि 4,000 प्रति क्विंटल अगर भाव मिलता तब कई जगह किसानों को दर्द एक दूर हो सकता था, तो क्या 2400 रुपये दर्द दूर नहीं कर पाएगा? देखिए, 2400 रुपये देकर किसानों के खिल से मलम पट्टी करने की बात है। वास्तविक किसान के लिए किसी भी प्रकार का एजेंडा भारतीय जनता पार्टी के सरकार के पास नहीं है। अब जिस प्रकार से टमाटो के भाव बढ़ गए थे, आज प्याज के भी भाव बढ़ने लगभग 3,000 रुपये क्विंटल का रेट लगभग लासलगांव की मार्केट में पहुंच चुका था। कल से लासलगांव मार्केट में एपीएमसी में पूरी खरीदी बंद हो चुकी थी, और किसानों के आंदोलन को व्यापारियों ने भी समर्थन दिया था। इतनी असंवेदनता है इस सरकार में कि मंत्री कहता है कि 4-5 महीने अगर हम प्याज नहीं खाएंगे तो हमें कुछ होने वाला नहीं, क्योंकि इतने असंवेदनशील यहाँ पर सरकार के लोग बैठे हैं। मैं जी मुख्यमंत्री बने एकनाथ शिंदे जी को 1 साल हो गया है, जो खबरें थी कि 1 साल का उन्होंने बीजेपी ने वादा किया था। अब आने वाले सितंबर महीने के बाद कभी भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री का चेहरा बदल सकता है, इस तरह की खबरें हैं। अजीत दादा की ताजपोशी हो सकती है। अभी शिंदे साहब को क्या प्रॉमिस देकर भारतीय जनता पार्टी ने अपने पास बुलाया और अजीत दादा को क्या प्रॉमिस दिया, ये शायद उन्हीं को पता होगा। लेकिन हमको इंतजार है कि सुप्रीम कोर्ट का फैसला आएगा और 16 विधायकों की बर्खास्ती होगी। इस आशा पे हम यहाँ पे देश के सुप्रीम कोर्ट के पास हम अपनी अर्जी रखेंगे। यहाँ पे नसीम सिद्दीकी आए, वो कुछ ऐलान करना चाहते हैं पार्टी के माइनॉरिटी विंग की तरफ से। एक सवाल था कि आज 11 बजे मोर्चा था एनसीपी का मुंबई में, लेकिन कल जो उनका मैसेज घुमा था कि उन्होंने मुंबई अध्यक्ष नवाब मलिक के मार्गदर्शन में मोर्चा घुमाया। नवाब मलिक जी है कहाँ है? नवाब मलिक जी घर पर हैं, उनकी तबीयत ठीक नहीं है, तो आपको पता है कि उनको 2 महीने की मेडिकल बेल मिली है, तो आराम फरमा रहे हैं। मैसेज किस तरह से देखते हैं? मतलब मैसेज बेबुनियाद था, गलत था, उस मैसेज का कोई तथ्य नहीं था। मित्रांनो, मुख्यमंत्री जरा मराठीत बोला. काय मी प्रश्न विचारला, मुख्यमंत्री बदलू शकतो, मुख्यमंत्री सप्टेंबर एक साल का वादा असेल. मुख्यमंत्र्यांचा चेहरा बदलेल अशा काही चर्चा आहेत। वास्तविक विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत त्यांना काय बोलवलं, काय कालमर्यादा त्यांना दिली आहे ते आम्हाला माहिती नाही। दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भात ज्यांचं नाव येतं त्यांना देखील काय सांगून स्वतःकडे वळवून घेतलं ते आम्हाला माहिती नाही। परंतु ह्या देशाच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार 16 आमदार बरखास्त होईल, ह्या गोष्टीवर आमचा विश्वास आहे। भारतीय राज्य घटनेवर आमचा विश्वास आहे
भारतीय न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. सर्वात जास्ती विश्वास भारतीय लोकशाहीवर आहे. मित्रांनो, दोन वार्ताहर परिषदेमध्ये सर्व वार्ताहर मित्रांचे स्वागत. माझ्या समेत राष्ट्रीय प्रवक्ते श्री नसीम सिद्दीकी साहेब, आमच्या महिलांचे अध्यक्ष विद्याताई चव्हाण, ॲडव्होकेट अमोल मातेले, महेश चव्हाण आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर 2 जुलैला महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही सदस्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच्यानंतर 5 जुलैला पवार साहेबांची चव्हाण सेंटरला सभा झाली आणि ह्या सभेमध्ये पवार साहेबांनी जाहीररित्या सांगितलं की ज्यांनी शपथ घेतली त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आणि ही विचारधारा, राष्ट्रवादीची विचारधारा सेक्युलरवादी विचारधारा आहे, समतावादी विचारधारा आहे आणि इंडिया अलायन्स सोबत म्हणजेच काँग्रेस पार्टी सोबत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत तसंच देशामध्ये इतर पक्षांच्या सोबत मिळून आगामी काळातल्या निवडणुका लढवणार. पक्षामध्ये अशा पद्धतीचा बदलाव आल्यानंतर स्वाभाविकच पवार साहेबांच्या सभेची मागणी निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये होऊ लागली. त्याच्यामध्ये सर्वप्रथम 8 जुलै रोजी नाशिक जिल्ह्याच्या येवला विभागामध्ये पवार साहेबांची जाहीर सभा झाली. उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा त्या सभेला लाभला. काल 17 ऑगस्टला बीड शहरामध्ये बीड जिल्ह्याची सभा झाली. त्याचं आयोजन आमदार संदीप क्षीरसागर आणि इतर मान्यवरांनी केलं. तिथे देखील असा उत्स्फूर्त प्रतिसाद पवार साहेबांच्या सभेला लाभला आणि उद्याच्या 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूर शहराच्या दसरा चौकामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं मानणारा असा कोल्हापूर जिल्ह्याची एक नवीन आणि ऐतिहासिक सभा ही कोल्हापूर शहरामध्ये होणार आहे. या सभेचं अध्यक्षस्थान सन्माननीय छत्रपती शाहू महाराज हे स्वतः भूषविणार आहेत. त्याचबरोबर पवार साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील असतील, खासदार श्रीनिवास पाटील असतील आणि पक्षाचे खासदार सुप्रियाताई सुळे असतील, अमोल कोल्हे असतील आणि बाकीचे देखील पक्षाचे मान्यवर, संघटनेचे प्रमुख, संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या कोल्हापूरच्या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. वास्तविक पवार साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणूनच वेळोवेळी पवार साहेबांच्या सभेची मागणी ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं होऊ लागलेली आहे. जसा जशा निवडणुका येत राहतील तसं तसं पवार साहेबांची सभा, इतर मान्यवरांची सभा, खासदार सुप्रियाताईंची सभा, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांची सभा आणि त्यांचे जेवढे प्रमुख आहेत त्यांच्या संघटनेची सभा ही वेगवेगळ्या मतदारसंघात होणार. सुरुवातीला लोकांमध्ये काही प्रमाणामध्ये गैरसमज निर्माण झाला होता, परंतु कालच्या पवार साहेबांच्या एका पुण्याच्या कार्यक्रमामध्ये स्पष्टच पवार साहेबांनी सांगितलं की जे लोक सोडून गेले ते यंत्रणांच्या कारवाईला घाबरून सोडून गेले असं वक्तव्य पवार साहेबांनी केलं आणि ह्याच्यामुळे निश्चितच भविष्याच्या दृष्टिकोनातून जो मार्ग पक्षाचा आहे तो कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पवार साहेबांच्या सोबत आहे, त्याचा मार्ग समतेचा आहे, त्याचा मार्ग ह्या देशातलं संविधान वाचेल ह्या दृष्टिकोनातून आहे आणि एकाधिकारशाही ज्या पद्धतीने केंद्र शासनात चालू आहे त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आणि इंडिया अलायन्सच्या संदर्भातली ती भूमिका आहे आणि म्हणूनच वेळोवेळी ह्या सभा होत राहतील. कोल्हापूरच्या सभेनंतर कदाचित जळगावला सभा होणार आहे, पुणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सभा होण्याची शक्यता आहे आणि त्याचा सविस्तर कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्या समोर प्रस्तुत करू. गेल्या 2-3 दिवसापासून आपण पाहता की कांद्याचे दर मर्यादित करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने 40% एक्सपोर्ट ड्युटी ही कांदा निर्यातीवर लादलेली आणि त्याच्यामुळे कांद्याची खरेदी विक्री जवळपास APMC मध्ये बंद झाली होती. कांदा शेतकरी हवालदिल झाला होता. काही नेते आज मंत्री देखील आहेत ते चक्क असं लोकांना सांगत होते की 3-4 महिने कांदा खाल्ला नाही तर काही बिघडत नाही. अशा पद्धतीही काही बेजबाबदार वक्तव्य दादा भुसे नामक मंत्र्याचं आलं आणि त्यातूनच कांद्याच्या शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळते की काय अशी भीती सरकारला वाटू लागली.
वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकऱ्यांचं हित जपणारी पार्टी आहे आणि आमचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील कांद्या शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहण्याची भूमिका घेतली. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील त्यांनी देखील ती भूमिका घेतली आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कांदा उत्पादक शेतकरी आणि समस्त शेतकरी वर्गाच्या सोबत उभा राहिला आणि त्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमची तयारी सुरू केली. आज केंद्र शासनाचा एक नवीन अध्यादेश आला. त्या अध्यादेशाच्या माध्यमातून सन्माननीय श्री पियुष गोयल यांनी असं सांगितलं की नाफेड आणि NCCF या दोन संस्था जवळपास 2 लाख मेट्रिक टन कांदा हा खरेदी करतील. 2410 रुपयाचा भाव त्यांनी त्या ठिकाणी निश्चित केला आणि आता ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांची प्रेस कॉन्फरन्स देखील पाहिली. वास्तविक 40% एक्सपोर्ट ड्युटी ही रद्द करायला पाहिजे होती. 40% एक्सपोर्ट ड्युटी जर रद्द केली असती तर परकीय चलन मिळण्याच्या दृष्टिकोनातून देखील भारत ह्या देशाला त्याचा उपयोग झाला असता आणि कुठेतरी सरकार कांदा विकत घेते आणि कास्तकारांवर उपकार करते हे दर्शवण्याची भूमिका एकंदरीतच सरकारची जास्ती आहे असं त्याच्यातून दिसतं. वास्तविक निर्णय झाला केंद्र पातळीवर, मग त्याच्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब असतील, वाणिज्य मंत्री पियुष गोयल जी असतील आणि जपानमध्ये गेलेले राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री यांचा ट्विट सर्वप्रथम आला. तर ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचा आल्यानंतर आता श्रेयवाद आहे की काय म्हणूनच कदाचित एवढा कालांतर काय होईना दुसरे राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री असतील यांची वार्ताहर परिषद थोड्या वेळाआधी झाली. परंतु हा निर्णय हा काय कायमस्वरूपी तोडगा नाही. निर्यातीवर जो एक्सपोर्टचा कर लावलेला एक्सपोर्ट ड्युटी 40% एक्सपोर्ट ड्युटी लावलेली आहे ती पूर्णपणे कमी झाली पाहिजे. शेतकऱ्या